घरात कापूर का जाळतात यामागचं रहस्य ऐकून तुम्ही थक्क व्हाल। नमस्कार मित्रांनो, आपल्या घरात रोज सकाळी किंवा संध्याकाळी देवापुढे कापूर जाळला जातो। आरतीच्या वेळी कापूर पेटवला जातो, मंदिरामध्येही कापूर वापरला जातो। पण कधी तुम्ही विचार केला आहे का, कापूरच का जाळला जातो? यामागे फक्त धार्मिक कारण आहे की वैज्ञानिक कारण आहे? घरात कापूर जाळल्याने नक्की काय होते? आजच्या व्हिडिओमध्ये आपण कापूर जाळण्यामागचे धार्मिक, आध्यात्मिक आणि वैज्ञानिक रहस्य जाणून घेणार आहोत। कापूर म्हणजे काय? कापूर हा एक सुगंधी पदार्थ आहे। तो जाळला की पूर्णपणे जळून जातो, राखही उरत नाही। याच कारणामुळे हिंदू धर्मात कापुराला विशेष महत्व आहे। देवापुढे कापूर का जाळतात? शास्त्रानुसार कापूर स्वतः जळून पूर्णपणे संपतो। तो आपल्याला शिकवतो की अहंकार, राग, मत्सर आणि वाईट विचार देवाच्या चरणी अर्पण करावे। जसा कापूर जळून नाहीसा होतो, तसेच आपल्या मनातील नकारात्मकता नष्ट व्हावी असा भाव असतो। कापूर आणि सकारात्मक ऊर्जा। अनेक लोकांचा विश्वास आहे की कापूर जाळल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होते। जेव्हा कापूरचा सुगंध घरभर पसरतो तेव्हा वातावरण प्रसन्न वाटते, मन शांत होते, अस्वस्थता कमी होते। घरात सतत भांडणं होत असेल तर वास्तुशास्त्रात असे सांगितले आहे की घरात सतत तणाव, भांडणे किंवा अस्वस्थता असेल तर संध्याकाळी कापूर जाळावा। यामुळे वातावरणातील जडपणा कमी होतो असे मानले जाते। देवतांना कापूर का प्रिय आहे? पुराणामध्ये कापूर शुद्धतेचे प्रतीक मानले गेले आहे। त्याचा सुगंध मनाला प्रसन्न करतो, म्हणून आरतीच्या वेळी कापूर दाखवला जातो। कापूर जाळण्यामागील वैज्ञानिक कारण। कापुराचा सुगंध हवेत पसरल्यानंतर काही कीटक दूर राहतात। डास आणि काही सूक्ष्म कीटकांना कापुराचा वास आवडत नाही। यामुळे घरातील वातावरण अधिक स्वच्छ वाटते। काही लोक रात्री थोडा कापूर जाळतात, त्याचा सुगंध मन शांत करण्यास मदत करतो असे अनेकाचे अनुभव आहेत। दिवसभराचा ताण कमी झाल्यासारखे वाटते। अनेक धार्मिक मान्यतानुसार स्वच्छता आणि सुगंध असलेल्या ठिकाणी लक्ष्मी मातेचा वास असतो, म्हणून देवघरात कापूर जाळणे शुभ मानले जाते। आरतीमध्ये कापूरच का वापरतात? तेलाचा दिवा जळल्यानंतर त्याची वात उठते, पण कापूर पूर्ण जळून जातो। तो आपल्याला त्यागाचा संदेश देतो। कापूर जाळताना कोणती प्रार्थना करावी? हे देवा, माझ्यातील अहंकार, राग आणि नकारात्मकता दूर कर। माझ्या घरात सुख, शांती आणि समृद्धी आणतो। अशी प्रार्थना केल्यास मनाला सकारात्मक ऊर्जा मिळते। घरात कापूर कधी जाळावा? सकाळच्या पूजेनंतर, संध्याकाळच्या आरती वेळी, अमावस्या आणि पौर्णिमेला, सण उत्सवाच्या दिवशी। कापूर जाळताना या चुका टाळा। प्लास्टिक किंवा ज्वलनशील वस्तूजवळ कापूर जाळू नका। खूप मोठ्या प्रमाणात बंद खोलीत जाळू नका। मित्रांनो, कापूर हा फक्त एक सुगंधी पदार्थ नाही, तो आपल्याला एक सुंदर संदेश देतो। स्वतः जळून इतरांना प्रकाश आणि सुगंध देण्याचा। आपल्या जीवनातही राग, मत्सर आणि अहंकार जाळून टाकला तरच खरा आनंद मिळू शकतो। पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही देवापुढे कापूर जाळाल तेव्हा फक्त आरती करू नका, तर मनातील नकारात्मक विचारही त्या ज्योतीत अर्पण करा। हर हर महादेव। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। श्री स्वामी समर्थ।